अवकाळी पाऊस, गारपीट आणि उत्पादन खर्चाच्या वाढत्या ओझ्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे आणखीन भर पडली आहे. कारण कांद्याला प्रति क्विंटल अवघा 50 रुपये ते 100 रुपये दर मिळतोय. किलोच्या भाषेत सांगायचं झालं तर फक्त 50 पैसे ते 1 रुपया. म्हणजे जिथे 50 पैसे हद्दपार झाले आहेत तिथं कांदा 50 पैशात विकला जातोय. आज फाशी घेणं यश डायरेक्ट अजिबात भेटत नाही, कुणीच नाही आले. 3 तास ती उपास आले यश मला अजिबात नाही भेटला नाही. आज कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाल्यानं शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झालाय. नाशिकच्या सटाण्यात कांद्याला अवघा 50 पैसे किलो दर मिळाल्यानं हतबल शेतकऱ्यानं गळ्याला फास लावण्याचा प्रयत्न केला. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं उत्पादनाचा खर्चही निघत नाहीये. सटाणा नाशिक 50 पैसे किलो, लासूर छत्रपती संभाजीनगर 1 रुपया किलो, लासलगाव 3 रुपये ते 5 रुपये किलो. आम्ही मागण्या केल्या आहे की कांद्याचं स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा, कांद्याला बियाणं सरकारने पुरवठा करावा आणि राज्यातल्या कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया उद्योग सुरू करावा. अशा महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्याच्यावरती सरकार कुठलंही काम करत नाही आणि आता शेतकऱ्यांचा कांदा कवडी मोल दराने विकला जातोय. सरकार मात्र मूग गिळून गप्प बसलंय आणि आमचं शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल की विरोधी पक्ष अशा परिस्थितीमध्ये, राज्यातला विरोधी पक्ष असेल, केंद्रामध्ये जे काही विरोधी पक्ष आहे, दोन्ही प्रकारच्या सरकारमधल्या आणि विरोधीच्या लोकांनी शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलेलं आहे. शेतकऱ्यांचं कोणीही वाली नाही. आज मुंबई मार्केटमध्ये 100 गाडीची आवक आहे आणि कांदा हा गेल्या महिनाभरापासून 10 ते 15 रुपये प्रति किलो विकत आहे या मार्केटमध्ये. कांद्याची आवक वाढली तर साहजिकच रेट थोडे पडतात, पण पुढे भविष्यात असं दिसतंय की पावसामुळे कांद्याचे रोप हे खराब झालेले आहे, कांद्याचं पीक खराब झालेलं आहे, तर भविष्यात रेट वाढू शकतो असं अंदाजा आता तरी वाटत आहे. छत्रपती संभाजीनगरातील वरुडी गावचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कथा ऐकून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. प्रकाश गलदर यांनी 12 क्विंटल कांदा विक्रीसाठी बाजार समितीत नेल्यावर त्यांना अवघा किलोला 1 रुपया दर मिळाला. त्यामुळे हमाली, वाहतूक आणि इतर खर्च वजा जाता त्यांच्या हातात कोणतीही रक्कम उरली नाही. 12 क्विंटल 62 किलो कांद्याला 1 रुपये किलो दराप्रमाणे 1262 रुपये. खर्च, भराई, वाराई, गोणी, वाहतूक भाडे यासाठी 1263 रुपये. म्हणजे शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून 1 रुपया द्यावा लागला. 12 क्विंटल कांदा टाकेला होता मी, 25 गोणी, त्यातला रुपया आलेला आहे फक्त. माणसाला वाटतं ना पैसे व्हावं. शेतकऱ्याला लग्नाची देणी होती माझ्या माग 5-6 लाख रुपये, ते देणं सुद्धा नाही फिरले. मुलीचे लग्न केल्याबद्दल 3 रुपये 4 रुपये भाव लागतो चांगल्या कांद्याला. थोडा खराब ते रुपये 2 रुपये असा भाव लागू राहिला. कांद्याचा एकरी खर्च जवळपास 80 ते 90 हजाराच्या घरात गेलाय. त्यामुळे कांद्याला क्विंटलला सरासरी 2,500 रुपये दर मिळाला तरच शेतकऱ्यांच्या पदरात काही पैसे पडू शकतात. मात्र सध्या कांद्याला फक्त 100 ते 500 रुपये क्विंटल दर मिळत असल्यानं बळीराजा हतबल झालाय. आता शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की म्हणजे त्याला कांदा येण्या नेण्याचे पैसे सुद्धा त्याला खिशातूनच भरावे लागले. अशा म्हणजे वाहतुकीचा खर्च सुद्धा त्याला मिळाला नाही. त्यांनी कांदा आणून सुद्धा त्याला वापस मार्केट कमिटीला पैसे द्यावे, कारण वजन, माप वगैरे याचे दर लावले असेल मार्केट कमिटीला. निश्चित या विषयाकडे लक्ष देऊ. कांद्याच्या बाबतीत असेल, दुधाच्या बाबतीत असेल, शेतकरी आज म्हणजे काल राजू शेट्टीजी पण सरकारवर नाराज आहेत असं ही वर्तमानपत्रात वाचण्यात आलं. मग नक्की शेतकऱ्याच्या विरोधी युरियाचा आता तुम्ही बघाल तुटवता सगळीकडे होता, त्याच्यातून आता युद्धामुळे आणखीन तुटवत आहेत. आज जगाची परिस्थिती, देशाची आणि राज्याची परिस्थिती ही अतिशय गंभीर होत चालली आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत त्याचं कंबरडं मोडलं आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला विश्वास ठेवून तुम्हाला सरकारला आज सत्तेमध्ये बसवलंय त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी या सरकारची आहे. राबून शेतकरी कांद्याचं पीक घेतो. या कांदा पिकावर शेतकऱ्याची आर्थिक आणि सामाजिक घडी अवलंबून आहे. पण गेल्या काही महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं बळीराजा संकटात सापडलाय. सरकारच्या धोरणाअभावीच कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत असतं. कृषीप्रधान देशात शेतकरी हिताकडे साफ दुर्लक्ष केलं जातंय. यापेक्षा दुर्दैव ते काय? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.